शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी विविध व्यवसाय करतात. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे गांडूळ खत निर्मिती. हा व्यवसाय शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक पाठबळ मिळवून देणारा ठरला आहे. हे सिद्ध करून दाखवलंय यवतमाळ जिल्ह्यातील गोधनीचे प्रयोगशील शेतकरी निलेश टाके यांनी. टाके यांनी सुरुवातीला छोट्या रूपात सुरू केलेला गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय आता प्रकल्पाच्या रूपात परावर्तित झालाय. त्याचीच ही यशोगाथा. गोधनीला 11 एकर शेत असून त्याच्यात मी काही भाग जो पडीत जमिनीचा होता किंवा डोंगर भाग होता ज्याचा उपयोग होत नव्हता त्या जागी मी हा गांडूळ खत प्रकल्प निर्मिती उद्योग उभारलेला आहे. याच्या अगोदर या शेडमध्ये मी जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस मी पहिले गाई पालन हे सुरू केले होते. गाई पालनच्या जे शेण निघत होतं त्याच्यापासून मग उपयोग आपण जसं शेतात शेण टाकत होतो त्याच्यामुळं मग ते शेण त्याच्यात तण हे भरपूर व्हायचे आणि तेवढं मल्टीव्हिटॅमिन नाही भेटत होतं. त्याच्यामुळं मग मला विचार आला की गांडूळ खत तयार करायचं. मग मी कोरोना काळात हा 2018 साली गांडूळ खत हा 2 बेडपासून मी सुरुवात केली गाई असल्यामुळं. त्याच्यात मला 2 बेडचा जो अनुभव आहे शेतात फार चांगला आला. त्याच्यामुळे मला त्याच्यातले अनुभव आणि महत्त्वाचं म्हणजे शेतात तणाचं प्रमाण हे फार कमी झाल्यामुळे मला त्याचा अनुभव चांगला आला. मग असं करत करत मी कोरोना काळ संपल्यानंतर 10 बेडची सुरुवात केली. 10 बेडमध्ये मी मग त्याचा सुरुवात करून मग त्यांना तयार केल्यानंतर त्याच्यातलं जे गांडूळ खत निघालं मी हे शेतकऱ्यांना पुरविलं, काही शेतकऱ्यांना सॅम्पलकरिता. त्याच्यातून त्यांनी मग वापर केल्यावर त्यांना त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी ते मला मागणी वाढवायला लागली. मग मागणी वाढायला लागली तर मग मी या विचारामुळं मी भेट स्वतः कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे श्री नेमाडे सरांसोबत भेट झाली. त्यांना मी हे पहिले 10 बेडांचं अनुभव सांगितला. मग त्यांनी स्वतः येऊन इथे निरीक्षण केले. मग त्यांनी सांगितले की हे फार छान उत्तम पर्यायाचं गांडूळ खत बनत आहे, त्याच्यामुळे तुम्ही यांना वाढवा आणि यांना प्रोत्साहन दिलं त्यांनी मला. याच्यातलं मग मी असं हळूहळू करता करता 11/4/2022मध्ये मी हा गांडूळ खत हा पूर्ण 50 बेडपर्यंत नेला. आणि 50 बेड नेल्यानंतर याच्यातलं पूर्ण जे आहे ते गांडूळ खत मी पूर्ण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. याच्यातली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मी याला स्टॉक करणे, मग जमा करणे, मग जेवढे काही माहिती मिळायची त्यांना सांगणे, असं करत करत प्रचार करायला लागलो. याच्यात सहकार्य कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ श्री नेमाडे सर, मगर सर व मयूर सर, ढोले सर, चव्हाण सर यांचाही फारसा सहकार्य आहे. त्याच्यामुळे मग माझं याचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत गेला. मग मी याच्यातलं काहीसं बरंचसं असं वाटत गेलं की आपण याच्यात चांगलं उत्स्फूर्त आणि चांगलं उत्तम प्रतीचं गांडूळ खत बनवत असल्यामुळे आपल्याला चांगला अनुभव यायला लागला. मग मला 2023मध्ये माझी नेमाडे सरांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये शास्त्रज्ञ मंच कमिटी याच्यात 35 लोकांची शेतकरी शास्त्रज्ञ मंच कमिटी आहे, त्याच्यात माझी निवड करण्यात आली. गांडूळ खताबद्दल माहिती, याची पुरवणे, याच्याबद्दल माहिती सांगणे, याच्यातलं सगळं करणे. मग आमची जे शास्त्रज्ञ मंच कमिटीची जी काही सभा होती ती प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर होत होती. मग ते शेताच्या बांधावर होत असल्यामुळं त्यांचा प्रत्येकाला सांगण्याचा जे 35 शास्त्रज्ञ मंच होते प्रत्येकाला आपापला अनुभव सांगण्याचा प्रतिक्रिया येत होती. त्याच्यात मी माझी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व गांडूळ खताचे फायदे उपयोग याचं मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत गेलो. कारण तिथे बरेचसे शेतकरी अजून समाविष्ट होत होते. त्यांना फार चांगलं वाटलं. मग त्यांनी माझ्यापासून थोडं कोणी 100 किलो, कोणी 200 किलो, कोणी 500 किलो असं नेलं. त्यांना अनुभव चांगला आल्यामुळं त्यांचा प्रतिसाद मिळत गेला, त्याच्यामुळे ते वाढत चाललं गेलं. याच्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या परिस्थितीनुसार शेतीत उपयोग गांडूळ खताचा शेणखतापेक्षा फार चांगला होतो. कारण गांडूळ खतामुळे शेतात तुमचं कमीत कमी 90% तण निघत नाही, तण विरहित होते. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतीची ही जे आहे नत्र, स्फुरद, पलाश हे सगळे वस्तू त्या गांडूळ खताच्या निर्मितीमधून मिळून जातो. महत्त्वाचं म्हणजे या गांडूळ खतामुळे आपल्या शेतातलं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हे फारसं ढासळत चाललं आहे सगळं रसायन शेतीमुळं. तर रसायन शेतीला पर्याय म्हणून जेव्हा ही आता बरेच जण जे वापरत आहे माझ्यापासून नेणारे त्यांना याचा फार चांगला अनुभव आला. त्यांच्या शेतातलं ऑर्गॅनिक कार्बन हे फार
चांगल्या याच्यात वाढलं, त्यांना जे गांडूळ खत आपण देतो त्याच्यात त्यांची जे गांडुळांचे पिल्ले बारीक असतात ते जेव्हा त्यांच्या शेतात टाकतात तर त्याची निर्मिती तयार होतात, त्याच्यामुळे त्यांनाही त्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला. असं करत करत बरेचसे मग याच्यात वाढत गेले. मग मी याच्यात मार्केटिंगसाठी मग 1 किलोची पॅकिंग करणे, 2 किलो, 50 किलो, जशी मागणी आली तशी पॅकिंग करून मी वाटप करत होतो. याच्यात बरंचसं असं आहे की ज्यांना याच्यातला अनुभव माहीत आहे किंवा ज्यांना केलेला आहे ते बरेच लोक माझ्यापासून सरासरी जितकं कोणी 1 टन, कोणी 2 टन असं पहिले नेणं सुरुवात केलेली आहे. आता हल्ली माझ्याजवळ जो आहे हा 50 बेडचा प्रोजेक्ट असल्यामुळं याच्यातलं माझ्याजवळ वर्षाकाठी जवळपास पकडलं तर 100 ते 120 टन उत्पादन होतं. आणि गांडूळ हे वेगळे तयार होतात. गांडुळाची तर ही सगळी प्रक्रिया सुरू राहते. याच्यात माझ्या घरच्यांचाही फारसा हातभार आहे. त्यांनी याच्यात मला सहकार्य केले की बा तुम्ही ही निर्मिती सुरू करावी. याच्यातला बराचसा अनुभव त्यांनाही आला की बा चांगला आहे, आपण काहीतरी एक जमिनीला चांगलं देण्याचं हे करत आहे काम, त्याच्यामुळे याला तुम्ही सुरुवात चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या याने चालू द्यावे. मग याच्यानंतर मी हे जे 50 बेड लावले याच्यातलं मला जवळपास वर्षाकाठी मला 100 ते 120 टन इतकं गांडूळ खत निर्मिती तयार होते. त्याच्यातलं आणि 120 टन जे तयार होतात त्याच्यातले जे बाकी जे आहे त्याच्यात गांडूळ आणि पिलार हे सगळं जे आहे ते आपल्या याच्यातून जे तयार होत आहे ती सगळं आम्ही विक्रीस ठेवतो व मी माझ्या शेतावरही याचा अनुभव म्हणून वापरण्यास करतो. महत्त्वाचं म्हणजे गांडूळ खताची निर्मिती ही बेड जो आहे या बेडची साईज आहे 12 बाय 4 बाय 2 म्हणजे 3.65 बाय मीटर बाय 1.2 बाय 0.6 सेंटीमीटर मीटरमधला. आणि याच्यात तुमच्या एका बेडमध्ये जवळपास 1 टन गांडूळ खत निर्मिती ही 4 महिन्यात पूर्ण होतं. मग 4 महिन्यात ती पूर्ण झालं की पुन्हा तुम्हाला त्याच्यात नवीन असे एका वर्षात तुम्हाला एका बेडमधून 3 वेळा आपल्याला याच्यातून निर्मिती करता येते. याच्यातलं महत्त्वाचं म्हणजे याच्यात कसं आहे की हे जे उभ्या जे 2 फूट बेड आहे याच्यात पहिले खाली 15 सेंटीमीटरचा जो लेयर आहे त्याच्यात आपण खाली पालापाचोळा किंवा जे काही आपला कचरा असतो तो टाकणे, त्याच्यानंतर त्याच्यावर 30 सेंटीमीटर हे आपल्याला शेण टाकणे असते. शेण टाकल्यावर त्याच्यावर पाणी मारणे असते, त्याला थंड करणे असते. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात पालापाचोळा 10 सेंटीमीटर आणि उर्वरित जी जागा उरलेली राहते वरची त्याच्यात आपल्याला पूर्ण शेण टाकणे व त्याच्यात पाणी हे जे आहे पहिले सातत्य 3 दिवस मारावं लागेल. 3 दिवस झाले की मग त्याचं आपला थंड झाला आहे की बेड की काय आहे हे बघून घ्यावे लागेल. त्याच्यानंतर त्याच्यात असं करत करत आपल्याला 3 दिवस झाल्यानंतर मग पुन्हा त्याच्यात थोडं पाणी मारत असे 7 दिवस मारावं लागेल. 7 दिवसाच्या नंतर कालावधीत आपल्याला 3 ते 7 दिवसाच्या जो कालावधीत आहे त्याच्यात आपल्याला एका बेडमध्ये जवळपास हा 12-4-2चा असल्यामुळं याला जवळपास 2.5 ते 3 किलो गांडूळ सोडावे लागतात. या 3 किलो गांडुळानंतर याची 7 दिवसानंतर जे आपण सोडले आहे 7व्या दिवसापर्यंत मग हा असा थोडं पाणी मारत 21 दिवसापर्यंत याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. 21 दिवसानंतर तिथून जे 15 दिवस पुढचे येतात याच्यातला गांडूळ खताचा पहिला आपल्याला म्हणजे जवळपास 15 ते 20 सेंटीमीटरचा हा एक लेयर आपल्याला काढायला मिळतो. असा करत करत आपल्याला पुन्हा 15 दिवसांनी आपल्याला अजून 20 सेंटीमीटर असं याची उत्पन्न असं हे आपल्याला थोडं काढत याच्यातलं आपल्याला हे बेड जवळपास 4 महिन्यात पूर्ण निघून जातो. मग याच्यात जे आपण गांडूळ 3 किलो सोडलेले असतात यांचे हे प्रमाण 6 किलो होतात. हे म्हणजे 6 किलो झाल्यामुळं यांच्या दुप्पट वाढीमुळं आपल्याला दुसऱ्या बेडमध्ये सोडल्यामुळं त्याचं प्रमाण वाढत असल्यामुळं आपल्याला जिथे 4 महिने लागायचे तिथे जवळपास 3 महिने किंवा 3.5 महिन्यातही पूर्ण होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे या बेडचा किंवा गांडूळ खताचा असा फायदा आहे की आपल्या शेतात ज्यांनी टाकला आहे आजपर्यंत त्यांच्या इथे तणाचं प्रमाण कमी झालेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांना रसायन खत वापरावं नाही लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या फळाचे जे म्हणजे क्वालिटी आहे ती चांगली उच्च दर्जाची निघाली. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हटल्यामुळं गांडूळ खताला याच्यामुळं ऑर्गॅनिक वस्तू जी काही होईल उत्पन्न भाजीपाल्याचं त्यांचं
फारसं व्हेरायटी चांगली असल्यामुळे त्यांना त्यांची किंमतही चांगली मिळालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे मी माझ्याजवळ या बेडचं 12x2 साईजचे मी जवळपास 12x2 असे बेड माझ्याजवळ 450 GSMचे असून मी कोणत्याही शेतकऱ्याला किंवा कोणाला नवीन उद्योजकाला जर हे उभे करायचे असेल तर मी त्यांना मार्गदर्शन व त्यांना बेड तसेच गांडूळ तसेच त्यांचं पूर्ण कसं कोणत्या पद्धतीने उभं करायचं हे सगळं मी मार्गदर्शन त्यांना इथे सातत्याने बोलवून त्यांना सांगतो व त्यांचं तिथचंही बघून येतो व त्यांना त्या पद्धतीने करायला लावतो. तर त्या हिशोबाने त्यांना सगळ्यांना ते फार चांगलं वाटलं आणि त्यांनी जेव्हा ते उपयोग चालू केला तर त्यांच्या शेतीतही बराचशी सुधारणा झालेली आहे. खर्च आहे या पूर्ण गांडूळ खत प्रकल्पाला. हा खर्च जो आहे जवळपास मला म्हणजे एक माणूस 4 बाया आणि जवळपास जे काही लेबर लागणारे आहे आणि शेणखत हे जवळपास जर मी 100 टन जे गांडूळ खत बनवत आहे त्याच्यातून गांडूळ खत आणि अधिक गांडूळ ह्या आणि बेड या विक्रीचा जवळपास मी जवळपास 100 टन उत्पादन गांडूळ खत आणि हे विक्री करून मला जवळपास याच्यातला नफा जो आहे तो 5 लाखापर्यंत 5 ते 6 लाखापर्यंत मला उरतो. विशेष म्हणजे आता बऱ्याचशा लोकांना लक्षात आलं की रासायनिक खताचा महाग असल्यामुळे व आजकाल जे त्याच्यामुळे जो त्यांना जी क्रिया नाही मिळत आहे ती या गांडूळ खतामुळे जी उत्तम दर्जाचं त्यांचं झाड वाढ आणि चांगलं उत्पादन याच्यामुळं लोकांची आता याच्यावर मागणी वाढत चालली आहे. माझं गांडूळ खत हे सरासरी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वलगाव, अमरावती आणि बऱ्याच काही जशा संस्था आहे त्या लोक वापरसाठी याला नेतात. बरेच जण या प्रायोगिक तत्वावर इथं जे आहे लोक बघायला येतात. इथे म्हणजे जसे KVKचे सेलसुराचे सर आले होते, त्यांनी बघितलं, त्यांनाही फार आनंद वाटला या इतकं चांगलं व्यवस्थापन असल्यामुळं. आपले नेमाडे सरांचंही बऱ्याच वेळा म्हणजे जसा जसा योग येतो त्यांना इकडलं कोणतं काम असलं तर ते बऱ्याच वेळा इथे येऊन निरीक्षण करून जातात की बघतात कसं चालू आहे किंवा काय आहे, काही अडचण आहे का, काही हे. मग त्यांचंही थोडंसं मार्गदर्शन मगर सरांचं यांचं लाभत जातो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यातला एक असा विषय आहे की गांडूळ खत उत्पादन हे कधीही न संपणारा व्यवसाय आहे. कारण शेती ही भारतातली 80% शेतीवर कृषीप्रधान देश असल्यामुळे याची मागणी ही मी एकटा तर पूर्ण करू शकणार नाही. ही पूर्तता सगळ्या म्हणजे एक एक जर उभारेल तरच याची मागणी पूर्तता पूर्ण ही होईल. मग आज जर माझ्याजवळ एवढं आहे तरी मला कमी पडतो हे विकण्यास, कारण तेवढ्या त्यांची मागणी असते पण तेवढा पुरवठा होत नाही. तरी माझं शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की बा सगळ्यांनी नाही निदान आपल्या शेतात जर त्यांचं 1 एकर 2 एकर किंवा 5 एकर शेत असेल तर 2 बेड त्यांनी उभारावे. 2 बेडमध्ये त्यांच्या शेतातला जी पाला पाचोळा कचरा आहे, विष्ठा आहे आणि शेण हे जर असेल तर त्याच्यात त्यांनी हे निर्मिती करून आपल्या शेतात शेणखत टाकण्याऐवजी जर त्यांनी जे काही आपण पेरतो त्या प्रमाणात त्यांना त्या योग्य प्रमाणात जर दिलं तर त्यांचं उत्पन्नही वाढेल, शेतीचं खर्चाचं प्रमाणही कमी होईल आणि विशेष म्हणजे याच्यामुळे त्यांना फायदा हा होईल की रसायन खताला जो इतके मोठे पैसे जे चालले आहे त्यांच्या तुलनेत यांना 10% खर्च फक्त त्यांना येईल, तो त्यांच्या फक्त मेहनतीचा. बाकी त्यांच्या घरातलं जे काही कचरा आहे शेतातला तो पूर्ण तो कुजून जाईल. आणि महत्त्वाचा याचा एक फायदा बघा तुम्ही शेतकऱ्यांनो की याच्यातलं जर गांडूळ जी खाण्याची क्रिया करतो, पालापाचोळा किंवा तुमचं जे कचऱ्याचं बी जे आहे शेतातलं तणातलं जे बी आपण ते पूर्ण टाकतो, तर गांडूळ जेव्हा त्या विष्ठेतून त्याला बाहेर काढतो तर तुम्ही एक स्वतःहून अनुभव करून बघाल का ते जर आपण खाली जमिनीवर टाकलं तर तुम्हाला लक्षात येईल का तुमचं त्याच्यातलं 90% जे गांडुळ्यांनी विष्ठा करून खाल्लेलं बियाणं आहे किंवा ते पालापाचोळा आहे त्याची उगवण क्षमता नाहीशी होऊन जाते. 10% फारच फार राहू शकते. याच्यामुळे काय होते की शेतातलं तण कमी होऊन जाईल. तण कमी झालं म्हणजे गांडुळाचा हा एक फायदा आहे की तुमचे जे विष्ठामुळे जे झालेलं आहे ते तण निघणार नाही. तेच जर तुम्ही जर याच्यात कंपोस्ट किंवा दुसरं केलं तर त्याच्यात तण बी हे कुजत नाही. म्हणून ही गांडूळ खत हे या पर्यायाला खूप चांगला पर्याय आहे आणि याला फारसंही काही नियोजन लागत नाही.
तुमचं सातत्य थोडंफार जर असलं तर याच्यातलं तुम्हाला प्रक्रिया किंवा काही अडचणी असल्यास मी सगळं काही सांगू शकतो. माझा संपर्क क्रमांक आहे 82 750 36 36 9 व 99 21 22 84 63. तुम्हाला याच्यातली काही अडचण आली किंवा काही अडथळे आहे किंवा कोणाला काही नवीन उभारणी करायची आहे तर त्याच्याबद्दल मी सगळं काही तुम्हाला पूर्तता करू शकतो. आणि हा खरंच चांगला एक व्यवसाय म्हणूनही होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जमिनीला एक आपल्या पंचतत्वातलं काम करून आपण हे जमिनीला चांगलं देण्याचं एक कार्य करत आहोत, हे आपण सगळ्यांनी गृहीत धरून काम करावे असं मला तरी वाटते. कारण याच्यातला बराचसा काही फायदा तुम्हालाही होईल आणि जमिनीची सुधारणा, ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, जे काही आहे ते भरपूर काही प्रमाणात याच्यामुळे माझ्या जमिनीत सुधारणा झाली, बऱ्याचशा लोकांची सुधारणा झाल्या आणि बरंच काही याच्यामुळे फायदा होऊ शकतो. निलेश टाके यांच्या श्रमाला तोड नाही, मात्र मार्गदर्शनाशिवाय यशस्वी होणं हे अशक्यच. आणि यासाठी निलेश टाके यांनी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळच्या कृषी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे. कृषी विज्ञान केंद्राचं जर कार्याबाबत जर सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांना विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य हे वेगवेगळ्या माध्यमातून करत असतं. त्यामध्ये विद्यापीठाचं जे विकसित तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांना पिकामध्ये कमी खर्चिक तसेच कीड व रोग व्यवस्थापनावर अवाजवी खर्च तसेच शेतीपूरक व्यवसाय यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो, प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात जाऊन. तर त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणून आपण आज निलेश भाऊ टाके यांची आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये करत असलेल्या कार्याची आज यशोगाथा आपण पाहत आहेत. तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येऊन त्यांनी एक यवतमाळ जिल्ह्यामध्ये गांडूळ खत हा निर्मिती उद्योग यशस्वीरित्या करत आहेत आणि त्यांचा प्रभाव इतर शेतकऱ्यांकडे पाहून इतर शेतकरीसुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रभावित होत आहेत. तर सर्वप्रथम त्यांना आपण या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गांडूळ खताचं महत्त्व पटवून दिलं असताना त्यांना त्याच्याबद्दल आपण त्यांचं जे काही त्यांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो आपण त्याचा सर्वप्रथम त्यांना त्यांच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यांनी प्रभावी झालेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी 2 बेडपासून सुरुवात केली होती, आता त्यांनी एक 50 बेडपर्यंत त्यांचा आपली एक मजल मारलेली आहे. त्यांनी त्यांच्या आपल्या जो काही लेखाजोखा आहे तो जवळपास त्यांचा वार्षिकचा 120 टनापर्यंतचा 100 ते 120 टनाचा जो आहे त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचं तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन आहे. त्यामध्ये जो काही आपण शेतकरी बांधवांना सांगत असतो की गांडूळ खत कशा प्रकारे तयार करायचं आहे, त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालसचं महत्त्व आहे ह्याविषयी जे आपण सांगत असतो. त्याचबरोबर जो काही अवाजवी खर्च आहे आणि तो कशा प्रकारे कमी करायचा आहे याविषयीसुद्धा आम्ही या शेतकऱ्यांना त्यांना प्रोत्साहित करत असतो. आता आपण दिवसेदिवस पाहत आहे बरेच शेतकरी बांधव रासायनिक खताचा वापर करत असल्यामुळं एक शेतीला पर्यायी म्हणून आपण गांडूळ खताची एक त्याला एक जोड द्यावी आणि आपला जो खतावरचा अवाजवी खर्च आहे तो या गांडूळ खताच्या माध्यमातून आपण कमी करावा असं मी या यशोगाथेच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आहे की आपण पाहत आहे की दिवसेदिवस जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा कमी होत आहे. त्यासाठी एक पर्याय म्हणून आपण जर गांडूळ खताची साथ केली तर आपण निश्चितच जमिनीचं आरोग्य संतुलित ठेवत असतो. त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि त्याला आपण म्हणतो की सपोर्टिंग असतात मायक्रोन्यूट्रिएंट्स, ते पण त्याच्यामधून भेटत असतात. तर मेजरमध्ये नत्र, स्फुरद, पालस जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 2% नत्र, 1.5% स्फुरद आणि 1% पालस याचं प्रमाण भेटत असल्यामुळे आपली जमिनीचा सुपीकता वाढते आणि आपली जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा वाढत आहे. आणि त्याचा जर गांडूळ खताचं जर उत्पन्न पाहिलं तर आपण जे सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपणाला 60 ते 70 दिवसामध्ये आपणाला गांडूळ खत हा मिळत असतो आणि त्यापासून आपणाला उत्पन्न पण मिळते आणि इतर शेतकरी बांधवांना आपण देण्याच्या माध्यमातून एक काम करत असतो. तर या ठिकाणी विनंती करतो की जे शेतकरी बांधव
हा अशा प्रकारे जो काही उद्योग सुरू करीत आहेत त्यांना विनंती करतो की आपण जवळ कृषी विभागातील अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संपर्कात येऊन आपण शेतकरी बांधवांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत किंवा इतरही कोणताही जो काही पर्यायी उद्योग करायचा असला तर कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येऊन शेतकरी बांधवांनी वेळोवेळी आपण मार्गदर्शन घेऊन उद्योग करावा। याचाच एक घटक म्हणून आपण निलेश भाऊ टाके यांना शेतकरी शास्त्रज्ञ मंच जे सन्माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सूचनेने आणि माननीय संचालक विस्तार शिक्षण उंदीरवाडे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुरेश नेमाडे सर यांच्या नेतृत्वामध्ये आपण शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केलेला आहे। यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळे 35 शेतकरी बांधवाचं एकत्रित करून त्या उपक्रमामार्फत आपण शेतकऱ्यांना त्यांचं विचाराची देवाणघेवाण करून जिल्ह्यामध्ये नवीन कृषीविषयक योजना किंवा कार्य करण्याचा एक आपण त्याच्यामध्ये साधक बाधक चर्चा करून आपण नियोजन करत असतो। हा एक उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून एक मॉडेल व्हिलेज सन्माननीय कुलगुरू यांच्या सूचनेप्रमाणे आपण मॉडेल व्हिलेज पण हा पण एक कन्सेप्ट राबवत आहे। हे असे उपक्रम राबवण्याचं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा हा कृषी विज्ञान केंद्राचा मानस आहे। एकूणच निलेश टाके यांची जिद्द, श्रम आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचं मार्गदर्शन याच्या जोरावर त्यांचा हा प्रकल्प दिवसेंदिवस वाढतच आहे। इतर शेतकऱ्यांनी देखील प्रेरित होऊन गांडूळ खत निर्मितीचा मार्ग अवलंबला तर निश्चितच त्यांना देखील आर्थिक सुबत्ता प्राप्त होऊ शकते, हे निर्विवाद सत्य आहे।